दीवापुर पंचायत के तहत नान ग्राम पंचायत के पंजेबार गांव के लोग पिछले 3-4 दिनों से नल के पानी में मरे हुए पक्षियों के टुकड़े मिलने के बाद डिब्बा बंद पानी खरीद रहे हैं। लेकिन सरपंच और ग्राम पंचायत प्रशासन इस पर कान और आंखें बंद करके काम कर रहे हैं। जहां सरपंच राजकुमार दावा कर रहे थे कि गंदे पानी की समस्या पांजरेपार में नहीं है, वहीं मंगलवार को फिर से पानी की सप्लाई में मरे हुए पक्षियों के मांस के टुकड़े और बंदर का शव मिलने के बाद लोगों ने गुस्सा जताया है। पांजरेपारला पाणी पण सोडतो बा. कौशल्य दिलीप वाकडे, पांजरेपार गट ग्रामपंचायत नान. मी तिथं शिपाई असून सन्यानी पांजरेपारची वॉटर सप्लाय चालू करते. मला इथं मुलांनी बोलावलं आहे. मी पाहिलं ते पाणी तिथे हड्ड्या पक्क काही असं गाडूळ पाणी सगळं साचलेलं आहे नळामध्ये. प्रत्येक जिथं तिथं कॅप आहे त्या त्या ठिकाणी हे पाणी पूर्ण जात आहे. जे टेकरावर नळ आहे त्याला काहीच नाही येत. जे पूर्ण खालामध्ये गेले टाकी साफ केल्यानंतरही हे पूर्ण हड्डे आणि पक्क पूर्ण तिथं पक्षाचं आलेलं आहे. पक्षाचे अवशेष आलेले. मी स्वतः पाहणी केली असतं. मी स्वतः पाहणी केली आणि पाहत आहे बाजूला माझ्या देखतच हे पाणी इथं आलं आहे. टाकी साफ केल्याच्या नंतर आहे. मी प्रियंका कैलास घरत मुक्काम पांजरापार माझी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आमच्या गावामध्ये पाणी दूषित असल्यामुळे आणि ते पक्षाचे अवयव पाण्यामध्ये आलेले आहे. आमच्या नळाला बंदराची निष्ठा आलेली आहे. मांस हड्ड्या आणि दूषित पाणी 4-5 दिवसापासून आलेले आहे. तरी स्वच्छ ग्रामपंचायत सांगितलं पण दुष्काळजीपणा केली. मी शरद उमाटे पांजरेपार येथील एक नागरिक बोलत आहे. माझा एक म्हणजे घरगुती नळ म्हणजे चोकअप झाला होता. चोकअप झाल्यानंतर मी त्याला खोलून पाहिला होता. खोलून पाहिल्यानंतर म्हणजे त्या नळामध्ये मला म्हणजे जसे म्हणजे पिसं वगैरे आणि हड्डे वगैरे यायला लागले. त्याच्यात माकडाची विष्ठा वगैरे नाही का. तसंच मी म्हणजे नंतर मग मुलांना सांगितलं होतं का म्हणजे तुम्ही जाऊन सन्यान नाही का तुम्ही तिथं जाऊन पाहा आणि काय तर पहा त्याच्यामध्ये ते म्हणजे असे त्याच्यामध्ये अवयव आणि हड्डी वगैरे असं ते आढळून आले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग फोन केला होता मॅडमला का तुम्हाला टाकी साफ करावं लागते बा. तर ते बेजब उत्तर म्हणजे असं तुम्हीच म्हणजे साफ करून घ्या असं ते वगैरे म्हणत होते. आणि आज बी आता ते आज दिनांक 16 म्हणजे आज मंगळवारला आज बी सकाळी म्हणजे बाबाराव टेकाम यांच्या नळाला वगैरे नाही का ते आलेले आहेत अवयव.